सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आत्ताच माननीय जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले आहे की इनोव्हेटिव्ह ॲटोमेशन सातारा MIDC येथे ही जी कंपनी आहे त्या कंपनीला आम्ही शनिवारी टाळे ठोक आंदोलन करणार आहोत। विषय असा की तक्रारदार आमच्या कार्यकर्त्या सो वनिता दादासू जाधव या त्या कंपनीमध्ये कामाला होत्या। तर त्या 2008 ते 2024 गेली 15 वर्षे सलग एकाच ठिकाणी कामाला होत्या। भारतात कायदा आहे, कायदा असा सांगतो की आपण जर एकाच कंपनीत कामाला सलग 4 वर्ष 10 महिने 11 दिवस असलो की आपण जर भविष्यात नोकरी सोडली किंवा आपण तिथून रिटायर झालो तर आपल्याला ग्रॅज्युएटी देण्यात येते। हा आपल्या भारतात कायदा आहे। परंतु ह्या ताई गेले 15 वर्ष झाले सलग सकाळी 9 ते संध्याकाळी 6 ह्या 8 तास सलग काम करत असताना फक्त 8,000वरती काम करत होत्या। परंतु 15 वर्ष झाले आणि त्यांनी आता पगारवाढ करण्याची मागणी केली। संबंधित त्यांनी अर्ज दाखल केला की माझी पगारवाढ करण्यात यावी, परंतु संबंधित शहा या मालकाने त्यांना अर्राव्याची भाषा करत उलटी उत्तर देण्यास सुरुवात केली व कामावरून काढून टाकले। आमचा त्याबाबत विरोध नाही, पण भारतात कायदा जो आहे सलग 4 वर्ष 10 महिने 11 दिवस जर काम केले तर ग्रॅज्युएटी देण्यात येते। त्यामुळे ह्या ताईंची तो ग्रॅज्युएटी देत नाही। त्या ताई आज गेले त्याला 2 महिने झाले फोन करत आहेत की माझी ग्रॅज्युएटी द्या, मला अडचण आहे, मला पैशांची लागणार आहे, त्यासाठी तुम्ही मला पैसे द्या। परंतु तो मालक त्यांचे फोन देखील उचलत नाही आणि ग्रॅज्युएटी देत नाही। यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे कामगार आयुक्त सो यांच्याशी आमची चर्चा झाली आहे। जर येत्या 2 दिवसात त्यांनी ताईंची ग्रॅज्युएटी दिली नाही तर आमचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन पत्रकार बांधवांच्या साक्षीने आम्ही कंपनीला टाळे ठोक आंदोलन करणार आहोत। यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एवढंच सांगतो। जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम।